आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सकाळी हे प्रकरण 10:30लाच कोर्टाने मागच्या वेळेसच सांगितलं होतं की 10:30ला आम्ही ऐकू कोर्ट बसल्या बसल्या. आज कोर्ट नंबर 4 हे 11:15ला बसलं. त्यावेळेस बलबीर सिंग, अजितदादांच्या वतीने ॲडव्होकेट बलबीर सिंग हे कोर्टात समक्ष हजर होते. डॉक्टर अभिषेक सिंघवी हे शरद पवार यांच्या वतीने BCवर अवेलेबल होते आणि डॉक्टर सिंघवींनी रिक्वेस्ट केली की मला काही डिफिकल्टी आहे, थोड्या वेळाने तुम्ही हे प्रकरण ऐका. त्याच्यानुसार लंच नंतर 2-2:30 वाजता हे प्रकरण कॉल आउट झालं आणि त्यावेळेस बलबीर सिंग यांचं म्हणणं होतं की आम्ही अंडरटेकिंग देत आहोत कोर्टाला, जसं कोर्टाने मागितलं आहे ते आम्ही सादर केलेलं आहे काल संध्याकाळी. आणि आमचं म्हणणं आहे की जो मजकूर कोर्टाने सांगितलं होतं की दरवेळेस घड्याळ जेव्हा तुम्ही चिन्ह वापरता त्यावेळेस एक मजकूर तुम्हाला लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंतच घड्याळ चिन्ह वापरायची मुभाही अजित पवारांना आहे. तर कोर्टाने 19 मार्चला आणि 4 एप्रिलला सांगितलं होतं त्यांच्या ऑर्डरमध्ये की हा मजकूर अजित पवारांनी दरवेळेस वापरायचा आहे. ज्यावेळेस ते घड्याळाचं चिन्हाचं पोस्टर असेल, बॅनर असेल, व्हिडिओ ऑडिओ क्लिप असेल तर त्याच्यात हा मजकूर लिहिला गेला पाहिजे. बलबीर सिंग अजित पवारांच्या वतीने जे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की आम्ही याचं तंतोतंत पालन करत आहोत आणि आम्ही एक 3 सदस्यीय कमिटी पण आमच्या पक्षाची नेमली आहे हे बघायला की याचं पालन होतंय का नाही. डॉक्टर सिंघवींचं म्हणणं होतं की हे अजिबात पालन करत नाहीयेत. लोकसभेच्या वेळेस पण आम्ही बऱ्याच कंप्लेंट केल्या होत्या स्टेट इलेक्शन कमिशनला वगैरे की अजित पवार सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स म्हणजे तो मजकूर जे डिस्क्लेमर लिहायचा आहे घड्याळ चिन्हाच्या खाली त्याचं पालन होत नाहीये त्यांच्याकडून. तर त्याच्यात कोर्टाने सांगितलंय, आज आदेश दिलेत अजित पवारांना की तुम्ही 36 तासाच्या आत म्हणजे आजपासून 36 तासाच्या आत सर्व मराठी, हिंदी आणि महाराष्ट्रातले मराठी, हिंदी, इंग्लिश पेपरमध्ये मोठ्या जाहिराती द्या आणि त्याच्या खाली परत हा मजकूर लिहा की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हे घड्याळ हे चिन्ह आम्हाला वापरण्याची परवानगी जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही ह्या प्रकरणामध्ये तोपर्यंतच ही मुभा आहे. तर ते त्यांना लगेच फॉलो करायला सांगितलंय. 36 तासाच्या आत अजित पवारांना त्या प्रॉमिनेंट मराठी, इंग्लिश आणि हिंदी डेलीजमध्ये जे महाराष्ट्रात सर्क्युलेशनमध्ये आहेत त्यांना ही जाहिरात द्यायची आहे. कोर्टाने असंही सांगितलं आहे की जेव्हा कधी तुम्ही घड्याळ हे चिन्ह वापराल वेगवेगळ्या पोस्टर्समध्ये, गाड्यांवर, बॅनरमध्ये वगैरे त्यावेळेस पण हा मजकूर लिहिला गेला पाहिजे. ऑडिओ व्हिडिओ क्लिपमध्ये पण रेकॉर्डिंग आलं पाहिजे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता ते फॉलो करायला कोर्टाने सांगितलंय आणि कोर्टाने मुद्दाम ह्याची पुढची तारीख पुढच्या बुधवारी म्हणजे 13 नोव्हेंबरला ठेवली आहे आणि त्यावेळेस परत कोर्ट बघेल की अजित पवारांनी हे डायरेक्शन्स कोर्टाचे फॉलो केले आहेत का नाही. सिंघवींची एक अजून पण एक मागणी होती की तुम्ही घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडून काढून घ्यावं, पण त्याच्यात कोर्ट म्हणलं की आता खूप उशीर झालेला आहे आणि आम्ही 19 मार्चच्या आमच्या ऑर्डरमध्येच सांगितलं होतं की लोकसभा आणि विधानसभेपुरतं अजितदादा घड्याळ हे चिन्ह वापरू शकतात, फक्त तो मजकूर त्यांना लिहावा लागेल. आणि अजितदादांचे वकील बलबीर सिंग यांचं म्हणणं होतं की आमच्या म्हणजे अजितदादांच्या 52 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत घड्याळ या चिन्हावर, तर आता ह्याला खूप उशीर झालेला आहे. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की आम्ही हे मजकुराचं हे पालन करतोय आणि सिंघवींनी स्ट्रिक्टली सांगितलं की अजिबात पालन होत नाहीये. त्यांनी काही फोटोग्राफ्स दाखवले, त्याच्यात अजित पवारांची जी व्हॅन आहे ते गुलाबी रंगाचे, त्यांचा जो नवीन ते फेटा घालतात आणि गुलाबी रंग ते वापरतात आणि त्याच्यावर घड्याळाचं चिन्ह आहे, त्याच्यात कुठेही मजकूर लिहिलेला नाही. तर कोर्टाने ते पण बघितलं आणि अजितदादांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ही आमची ऑर्डर फॉलो करावीच लागेल. आणि आता इलेक्शन 20 तारखेला असल्यामुळे मुद्दाम कोर्टाने 13 नोव्हेंबरला हे परत मॅटर दिलेलं, हे लिस्ट केलेलं आहे आणि 36 तासाच्या आत मी जसं आधीच तुम्हाला सांगितलं त्यांना हे मजकूर परत प्रॉमिनेंट मराठी, इंग्लिश आणि हिंदी न्यूजपेपरमध्ये पण लिहायचा आहे आणि दरवेळेस घड्याळ ते वापरतील तेव्हा तो मजकूर लिहायचा आहे. आता ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की पुढची तारीख 13 नोव्हेंबर आणि हा मजकूर त्यांना 36 तासाच्या आत लिहायचा आहे आणि दरवेळेस घड्याळ वापरतील त्यावेळेस त्यांना तो मजकूर वापरायचा आहे. पण आता मौखिक ऑब्झर्वेशन्स कोर्टात हे मॅटर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं चाललं. कोर्टाने सांगितलं दोन्ही साईडच्या वकिलांना ओरली, हे ऑर्डरमध्ये नाही, ओरली सांगितलं की तुम्ही आता इथे कशाला भांडत आहात, लोकांसमोर तुम्ही गेलेला आहात, इलेक्शन आहे, लोकसभेत आपल्याला माहिती आहे काय झालं, विधानसभेचे इलेक्शन आता
येऊ ठेपलेले आहेत, तर तुम्ही लोकांसमोर जाऊन तुमचे विचार मांडा. आणि त्यांनी असंही म्हणलं की आम्ही बघतो मीडियामध्ये वगैरे की शरद पवार हे ह्या वयात पण घरोघरी फिरतायत आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा आणि चिन्हाचा प्रचार प्रसार ते ह्या वयात पण करत आहेत, असं पण एक कोर्टाने ऑब्झर्वेशन दिलं. शेवटी थोडी खडाजंगी दोन्ही वकील म्हणजे अभिषेक सिंघवी शरद पवारांच्या वतीने आणि बलबीर सिंग अजित पवारांच्या वतीने झाली. बलबीर सिंगांचं म्हणणं होतं की आम्ही तंतोतंत पालन करत आहे. आम्ही मजकूर म्हणजे 19 मार्च पासून लोकसभेत विधानसभा इलेक्शनमध्ये आत्ता पण आणि जेव्हा कधी आम्ही घड्याळ वापरतो तेव्हा तो मजकूर लिहिला जातो. आणि सिंघवींचं म्हणणं आहे की अजिबात लिहिला जात नाहीये. त्यामुळं मी जसं सांगितलं आता 13 तारखेला परत हे मॅटर पुढच्या बुधवारी लिस्ट झालेलं आहे. आणि एक महत्वाचं मी आता तिसरी वेळ सांगतोय की 36 तासाच्या आत अजितदादांना प्रॉमिनंट जाहिरात, छोटी जाहिरात नाही जसं मागच्या वेळेस त्यांनी खूप छोटी जाहिरात दिली होती, मोठी जाहिरात द्यावी लागेल. आणि त्याच्यात ते लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि घड्याळ हे चिन्ह मला फक्त सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंतच वापरण्यास मुभा आहे. आणि दरवेळेस घड्याळ ते चिन्ह कुठेही वापरतील त्याच्या खाली हा मजकूर लिहिला गेला पाहिजे किंवा ऑडिओ व्हिडिओ क्लिपमध्ये तो म्हणला गेला पाहिजे. आता ह्याचं फॉलो त्यांना करावंच लागेल, कारण डॉक्टर सिंघवी म्हणले दरवेळेस आम्हाला तुमच्याकडे यावं लागतंय की ते करत नाहीये. त्यामुळेच कोर्टाने आता 13 नोव्हेंबरला परत हे मॅटर पुढच्या आठवड्यातच ठेवलेलं आहे. आणि 13 नोव्हेंबरला बघू, तोपर्यंत आता पुढच्या 36 तासात त्यांना जाहिरात द्यायची आहे. मग 13 नोव्हेंबरला कोर्ट बघेल की ही जाहिरात बरोबर आहे का नाही. आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते वकील वगैरे सगळे ते नजर ठेवूनच असतील अजितदादांच्या पोस्टर्सवर, बॅनर्सवर, त्यांच्या प्रचाराच्या गाड्यांवर की हे तंतोतंत त्याचं पालन होतंय का नाही. आणि जर नाही झालं तर ते परत 13 तारखेला कोर्टाला सांगू शकतात की हे पालन होत नाही. त्यामुळे एक मोठी बातमी अशी आहे की अजितदादांना कोर्टाने परत आठवण करून दिली आहे की 19 मार्चची जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे ती तुम्हाला तंतोतंत फॉलो करावीच लागेल. सिंघवींची मागणी आज पण होती की घड्याळ त्यांच्याकडून काढून घेण्यात यावं, पण कोर्ट म्हणलं खूपच उशीर झालेला आहे आणि विधानसभा येऊ ठेपलेल्या आहेत आणि मुख्य निर्णय पक्ष आणि चिन्हाचा राष्ट्रवादीचा कोर्ट देईल त्याला थोडा 1 ते 2 महिने 3 महिनेही लागू शकतात. आणि 19 मार्चच्या वेळेसच 19 मार्चच्या ऑर्डरमध्येच कोर्टाने सांगितलं होतं की लोकसभा आणि विधानसभेपुरतं अजितदादा हे घड्याळ चिन्ह वापरू शकतील. आणि शरद पवारांना सांगितलं गेलं होतं नवीन चिन्ह निवडायला, ते त्यांनी निवडलं आणि ते तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहेच. आणि इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर प्रमाणे अजित पवारांना घड्याळ वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने त्यांचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंतच ती मुभा दिली गेली आहे. आणि तो सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय जेव्हा येईल 2 ते 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी तर तो काही असू शकतो. एखाद्या वेळेस परत चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शरद पवारांकडे पण जाऊ शकतं किंवा सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की नाही इलेक्शन कमिशननी केलंय ते बरोबर आहे किंवा म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण तुर्तास तरी सुप्रीम कोर्टाची मी सांगितल्याप्रमाणे आजची ऑर्डर आहे आणि आता 13 नोव्हेंबरला ह्याच्यात पुढची तारीख आहे. आपण त्यावेळेस बघू की 13 नोव्हेंबरला ह्या प्रकरणात पुढे काय होतं.